स्वरमंदिर निर्मित सादर करीत आहे श्री दासबोध स्तवनांजली. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. स्वरमंदिर निर्मित दासबोध स्तवनांजली सादर करीत आहे. दासबोध हा ग्रंथ श्री रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये जो सुरसपणा आहे तो यात नाही, तर हा एक तत्वज्ञानी ग्रंथ आहे. यामध्ये 200 समास आहेत. जणू 200 मौलिक रत्नांची माला कंठात घालून बसावी माणसाने. त्याचप्रमाणे दासबोध हा ग्रंथ आहे ज्ञानाचा अथांग सागर. तसं संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी काय, संत तुकारामांची गाथा काय, संत नामदेवांची गाथा काय, एकनाथांचे भागवत काय, हे माणसाचे जीवन आदर्श घडवण्यासाठी दीपस्तंभ बनलेले आहेत. श्री समर्थांनी दासबोध या ग्रंथातून प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधलेला आहे. या ग्रंथाची निर्मिती वेद, उपनिषदे, भागवत, अवधूत गीता, रामगीता, शिवगीता इत्यादी गीतांमधून झालेली आहे. अशा या दासबोध स्तवनांजलीत श्री रामदास माऊलींना प्रथम वंदन करून ही दासबोध स्तवनांजली सादर करीत आहे. रामदास माऊली ही ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली 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 ज्ञानरूपी सावली. प्रारंभिया मंगलचरणा, प्रारंभिया मंगलचरणा, स्वीकारावे श्री गजानना, स्वीकारावे श्री गजानना. समीपतानी स्वरूपताही, समीपतानी स्वरूपताही, साधे राम जपमाळी, साधे राम जपमाळी. रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली. ईश्वर प्राप्ती प्रमुख लक्षण, ईश्वर प्राप्ती प्रमुख लक्षण, परमार्थाचे विशुद्ध ज्ञान, परमार्थाचे विशुद्ध ज्ञान. पैलतीरावरी नेसी आम्हा, पैलतीरावरी नेसी आम्हा, दासबोध वचनी, दासबोध वचनी. रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली.
असंख्य गीता एक संगमी, असंख्य गीता एक संगमी, उपनिषदानी वेद मिळूनी, उपनिषदानी वेद मिळूनी, ग्रंथाधारे शारदा कृपे, ग्रंथाधारे शारदा कृपे, नवजीवन भूपाळी, नवजीवन भूपाळी. रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली. अजाण बालक जरी सदोष, अजाण बालक जरी सदोष, बोल बोबडे माझे ऐक, बोल बोबडे माझे ऐक, आशीर्वच हा सदा राहू दे, आशीर्वच हा सदा राहू दे, मनोकामना पुरवी, मनोकामना पुरवी. रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली. नेसिलयाला जगीचे दोष, नेसिलयाला जगीचे दोष, दासबोध हा करी प्रताप, दासबोध हा करी प्रताप, अज्ञानासी ज्ञानी करोनी, अज्ञानासी ज्ञानी करोनी, भक्ताना उद्धारी, भक्ताना उद्धारी. रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली, रामदास माऊली ज्ञानरूपी सावली. कोणतंही काम नीट पारखून करावं. विमल लक्षण म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याचा सुरेख संगम. श्री समर्थांनी साध्या आणि सोप्या भाषेत हे कोडं उलगडलंय. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला परमार्थही करता येत नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. माणसाच्या आयुष्याची जीवनरथाची 2 चाकं आहेत. प्रपंचाच्या खेळातून परमार्थाचा मेळ बसवतो तोच सद्भाग्याचा पुत्र ठरतो. आधी प्रपंचाचा खेळ, मग परमार्थाचा मेळ. आधी प्रपंचाचा खेळ, मग परमार्थाचा मेळ. आधी प्रपंचाचा खेळ, मग परमार्थाचा मेळ. जो संसारासी दक्ष तोची परमार्थाचे लक्ष. जो संसारासी दक्ष तोची परमार्थाचे लक्ष. आधी प्रपंचाचा खेळ, मग परमार्थाचा मेळ. आधी प्रपंचाचा खेळ, मग परमार्थाचा मेळ. जो ईश्वराचे स्मरण, तो
तोची प्रपंची तारण, जो ईश्वराचे स्मरण तोची प्रपंची तारण, जो संसारात अलिप्त तोची कर्मयोगी तृप्त, जो संसारात लिप्त तोची कर्मयोगी तृप्त. आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ, आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ. धान्य स्वच्छ करी चाळणा, तोची सुतर्क योगी जाणा. धान्य स्वच्छ करी चाळणा, तोची सुतर्क योगी जाणा. जो विवेकी अंतरयामी संकटी तोची मेरुधनी, जो विवेकी अंतरयामी संकटी तोची मेरुधनी. आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ, आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ. जो संसारी राहून करी राम नाम चिंतन, जो संसारी राहून करी राम नाम चिंतन. तो भक्त विमल लक्षण पावे सद्गुरुचे चरण, तो भक्त विमल लक्षण पावे सद्गुरुचे चरण. आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ, आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ. जो करून एकजुटी प्रपंच वैराग्याच्या गाठी, जो करून एकजुटी प्रपंच वैराग्याच्या गाठी. जाणे परमार्थाचे सूत्र तोची सद्भाग्याचा पुत्र, जाणे परमार्थाचे सूत्र तोची सद्भाग्याचा पुत्र. आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ, आधी प्रपंचाचा खेळ मग परमार्थाचा मेळ. जो संसारासी दक्ष तोची परमार्थाचे लक्ष, जो संसारासी दक्ष तोची परमार्थाचे लक्ष. लक्ष 84 योनी. मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनी फिरून मगच प्राप्त होतो. तेव्हा या जीवनात जास्तीत जास्त सत्कार्य करावे, प्रपंच व परमार्थ यांची सांगड कशी घालावी हे श्री समर्थांनी स्वतः दाखवून दिलेले आहे. वयाच्या 10व्या वर्षी चिंता करीतो विश्वाची असे सांगणारा छोटा नारायण पुढे रामाचा दास होऊन विश्वाचा संसार करू लागला. शिवरायांसारखा आदर्श राज्यकर्ता, हिंदू धर्म रक्षण करता राजा याच संतांनी निर्माण केला. लक्ष 84 योनी फिरता मानव जन्मा ये उदरी, लक्ष 84 योनी फिरता मानव जन्मा ये उदरी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास करी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास करी.
शतकायूचे उच्च गाठण्या बालपणी मन संस्कारी, बालपणी मन संस्कारी, बालपणी मन संस्कारी. रंगबिरंगी यौवनी झुलता चित्त ठेव रे तू थारी, चित्त ठेव रे तू थारी, चित्त ठेव रे तू थारी. दैवगतीचे फेरे फिरता वृद्धत्वाच्या गाभारी, दैवगतीचे फेरे फिरता वृद्धत्वाच्या गाभारी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी. हो 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 हो. भाग्य आपुल्या हाती फुलवी आळस सांडुनी यत्न करी, आळस सांडुनी यज्ञ करी, आळस सांडुनी यज्ञ करी. हात धरून या परमेशाची खा कष्टाची भाकरी, खावी कष्टाची भाकरी, खावी कष्टाची भाकरी. उत्साहाने शोधत जाता राम दिसे भवसागरी, उत्साहाने शोधत जाता राम दिसे भवसागरी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी. हो 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 प्रातःकाली स्मरण ईश्वर समय दवडिना कधी सुना, समय दौडिना कधी सुना, समय दौडिना कधी सुना. सचोटीच्या या कर्तव्यातून शोध ईश्वरी खुणा खुणा, शोध ईश्वरी खुना खुना, शोध ईश्वरी खुना खुना. चित्तवेधता उद्योगामध्ये हीच ईश्वरी चाकरी, चित्तवेधता उद्योगामध्ये हीच ईश्वरी चाकरी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी. हो 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 अध्यात्माच्या अभ्यासातून कर्म भक्तिनी उपासना, कर्म भक्तिनी उपासना, कर्म भक्तिनी उपासना. आत्मा रामा अंतरी जाणून मनात करिसी साधना, मनात करिसी साधना, मनात करिसी साधना. आयुष्याचे उकली कोडे राम नाम जप वैखरी, आयुष्याचे उकली कोडे राम नाम जप वैखरी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी. 184 योनी फिरता मानव जन्मा ये उदरी, 184 योनी फिरता मानव जन्मा ये उदरी. जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी, जीवनी सोपानाला चढता प्रपंच परमार्थास्व करी. भक्ती ही नवविधा भक्ती आहे. या 9 प्रकारात नामस्मरण भक्ती ही सर्वश्रेष्ठ आणि सोपी भक्ती मानली जाते. ही अडाणी माणसं सुद्धा करू शकतात. ही भक्ती माणसाला परमेश्वराजवळ नेऊन पोचवते. संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य माणसात आणते. प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या देवाची उपासना करत असतो. कोणी रामाची तर कोणी कृष्णाची, कोणी शंकराची तर कोणी कोणत्या देवाची, तर कोणी मारुतीची. हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. कोणत्याही देवाची उपासना करा, पण परमेश्वराचे अधिष्ठान मनात कायम ठेवा. जे नामस्मरण वाल्ह्या कोळ्याला, प्रल्हादाला, अजामेळाला तारक ठरले, ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला सन्मार्ग का दाखवणार नाही? आ आ
नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण दास बोधी ज्ञान लोका माझी धान दास बोधी ज्ञान लोका माझी धान नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम बीज रोविता करा ज्ञान संकल्प नाम बीज रोविता करा ज्ञान संकल्प ओंकाराचे ब्रह्मकल्प गीता वेद चिंतक ओंकाराचे ब्रह्मकल्प गीता वेद चिंतक चित्शक्ती संपदा गवसत ज्ञान चित्शक्ती संपदा गवसत ज्ञान नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण अंतरंगी नाम गाता सद्भक्ति पावन अंतरंगी नाम गाता सद्भक्ति पावन आनंद लहरी दाटे प्रपंची जीवन आनंद लहरी दाटे प्रपंची जीवन मूर्त अमूर्ता जोडिले परमार्थ साधन मूर्त अमूर्ता जोडिले परमार्थ साधन नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण नामाची सत्ता कृपा करी गाता नामाची सत्ता सत्ता नामाची सत्ता कृपा करी गाता प्रपंचात होई सुकाणू भवसागरी तरता प्रपंचात होई सुकाणू भवसागरी तरता गुप्त धन भांडार है स्वर्ग प्राप्ति धन गुप्त धन भांडार है स्वर्ग प्राप्ति धन नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण पुणी वदा नारायण रामकृष्ण गोविंद पुणी वदा नारायण रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद पुणी वदा नारायण रामकृष्ण गोविंद नामाचाच आगळा हा जीवाला ग छंद नामाचाच आगळा जीवाला ग छंद अगणित अपराधांती वाल्मिकीचे रामायण अगणित अपराधांती वाल्मिकीचे रामायण नाम संकीर्तन प्रपंचितारण नाम संकीर्तन प्रपंचितारण
प्रपंची तारण. रवि शशी आदि अंत नाम है अखंड. रवि शशी आदि अंत नाम है अखंड. निशिदिनी नाम गाता होई संत संग. निशिदिनी नाम गाता होई संत संग. तृप्त जीवनाचा मार्ग नाम मंत्र तारण. तृप्त जीवनाचा मार्ग नाम मंत्र तारण. नाम संकीर्तन प्रपंची तारण. नाम संकीर्तन प्रपंची तारण. दास बोधी ज्ञान लोका माझी धान. दास बोधी ज्ञान लोका माझी धान. नाम संकीर्तन प्रपंची तारण. नाम संकीर्तन प्रपंची तारण. प्रपंची तारण. प्रपंची तारण. अरे संत योगी ज्ञान, माणसाला आयुष्यात ज्ञान संपादन करायचे असेल तर निश्चित जीवनाची रूपरेषा आखायची असते. संत संग महत्त्वाचा असतो. माणसाने मनाची उद्विग्नता टाकून प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे. हृदयात भगवंताचे ध्यान आणि मुखाने नामस्मरण करायला लागते. तोच खरा महंत असतो. अशा या महंताच्या भाग्याला सीमा नाही. त्याच्या तेजाचा सर्वत्र प्रकाश पसरलेला असतो. त्याच्या प्रयत्नात यश असते, सामर्थ्य असते. असा हा महंत वंदनीय आहे. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. अरे संत योगी ज्ञान असे समत्नांची खाण. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. खरे सामर्थ्य दाखवी शिकवी जन्मनी मारण. खरे सामर्थ्य दाखवी शिकवी जन्मनी मारण. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. काय उद्विग्नता धरिसी दुर्दैवाने धरिता फेरा. काय उद्विग्नता धरिसी दुर्दैवाने धरिता फेरा. तुला दाखवी किनारा ठेवी निरपेक्षी मन. तुला दाखवी किनारा ठेवी निरपेक्षी मन. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. आत्म उन्नतीला करसी वाचे शब्द गोडवाणी. आत्म उन्नतीला करसी वाचे शब्द गोडवाणी. जीवनाची रूपरेषा सन्मार्गाने घे आखून. जीवनाची रूपरेषा सन्मार्गाने घे आखून. अरे संत योगी ज्ञान
असे प्रयत्नांची खाण. काय संगीताची वाणी भगवंता नामे गाती. काय संगीताची वाणी भगवंता नामे गाती. दिव्य तेजामध्ये सारे गेले महंत मूल. दिव्य तेजामध्ये सारे गेले महंत मोहून. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. मुखी स्मरता हे नाम काय विलंब लागेल. मुखी स्मरता हे नाम काय विलंब लागेल. तेज भाग्य मार्तंडाचे तुला लाभेल रे ज्ञान. तेज भाग्य मार्तंडाचे तुला लाभेल रे ज्ञान. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. राम नाम गाता भक्ती बुद्धी प्रवेशील डोई. राम नाम गाता भक्ती राम नाम गाता भक्ती. श्रीराम 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 श्रीराम. राम नाम गाता भक्ती बुद्धी प्रवेशील डोई. करंटेपणाचे ओझे दूर होई दडपण. करंटेपणाचे ओझे दूर होई दडपण. अरे संत योगी ज्ञान असे प्रयत्नांची खाण. कथा निरूपण करिता भवसागर तरती. कथा निरूपण करिता भवसागर तरती. देह ब्रह्मांडासी जाता होई श्रीराम दर्शन. देह ब्रह्मांडासी जाता होई श्रीराम दर्शन. श्रीराम आपल्याला उत्तम पुरुषाची लक्षणं सांगताना उत्तम राजा कोणता याचंही मार्गदर्शन श्री स्वामी समर्थांनी केलं आहे. श्री समर्थांनी छत्रपती शिवरायांना एक उत्तम पुरुषाच्या रूपात पाहिले. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा एका योगीच्या रूपात श्री स्वामी समर्थांनी शिवरायांना पाहिलं. हिंदवी स्वराज्य निर्माण करून शिवरायांनी गोप ब्राह्मण प्रतिपालकाचं महत्त्वाचं कार्य केलं. महाराष्ट्रीयन जनतेला स्थैर्य मिळवून दिलं. अतिक्रमणांपासून स्वराज्याचं तोरण बांधून श्री समर्थांचा खरा योगी साकार केला. यत्नांची करुणी पूजा स्थापुनिया साम्राज्याला. यत्नांची करुणी पूजा स्थापुनिया साम्राज्याला. जो मानून ध्येयाची देव तो छत्रपती शिवराजा. तो छत्रपती शिवराजा. धारिष्ठे
अंगीकृतती ती भवानी कृपेतरिती धारिष्ठे अंगीकृतती ती भवानी कृपेतरती जो स्वराज्य करी साकार तो प्रभू शिवाजी राजा तो प्रभू शिवाजी राजा दीतलमवस्त्रभूषणे वैचारिक आभूषणे शीतलमवस्त्रभूषणे वैचारिक आभूषणे जो सद्गुणी योगी शोभे तो स्वामी शिवाजी राजा तो स्वामी शिवाजी राजा जो तोडी यवनी पाश राजकारण नीती खास जो तोडी यवनी पाश राजकारण नीती खास जो कठीण अवसरी तरला तो कुशल शिवाजी राजा तो कुशल शिवाजी राजा उत्तमांची करीतो कदर दुष्टांचा करी संहार उत्तमांची करीतो कदर दुष्टांचा करी संहार शत्रूंच्या अबला तारी तो पुण्यशील शिवराजा तो पुण्यशील शिवराजा यश प्राप्ती करुणी जगती गो ब्राह्मण रक्षण करीती यश प्राप्ती करुणी जगती गो ब्राह्मण रक्षण करीती जीवन अर्पी राष्ट्राप्रती तो संगशील शिवराजा तो संगशील शिवराजा अष्टदिशीने मुनिपाल स्वराजी होई सुकाळ अष्टदिशीने मुनिपाल स्वराजी होई सुकाळ शिवशंभू समर्थ केले तो शिव कल्याणी राजा तो शिव कल्याणी राजा तो शिव कल्याणी राजा हे विश्व म्हणजे केवळ आभास आहे. या आभासात वावरताना माणसाने सावधानता बाळगली पाहिजे. सत्या असत्यता पारखून घ्यावी. रूप लावण्य ही ईश्वरी देणगी आहे, परंतु ज्ञानप्राप्ती ही चातुर्याने प्राप्त करण्याची किमया आहे. ही फक्त मनुष्य प्राण्यामध्येच आहे. ज्याला आळसामुळे हे मिळवता येत नाही तो करंटाच म्हणावा लागेल. श्री समर्थांनी त्या काळातच सचोटीचे महत्त्व समाजाला पटवून दिलेले होते. द्रव्य तुम्ही मिळवा, पण ते सन्मार्गानेच. त्यामुळेच तुम्ही खरे समाधानी राहू शकाल. आयुष्याचा जिना चातुर्याने चढत राहा.
मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. जीवनी सोपानासी चतुरपणा आसरा, जीवनी सोपानासी चतुरपणा आसरा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. वृथा काया शृंगारिता अंतरिखरा शृंगार, वृथा काया शृंगारिता अंतरिखरा शृंगार. अर्थसंपदा हि विलयी गुण वैभव बहार, अर्थसंपदा हि विलयी गुण वैभव बहार. ज्ञानसागरिया विहरू राजहंस मन मयूरा, ज्ञानसागरिया विहरू राजहंस मन मयूरा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. जैसी वाचा तैसी वृत्ती भाग्य पुरुष सांगती, जैसी वाचा तैसी वृत्ती भाग्य पुरुष सांगती. याहुनी जो अवगुणी त्यासी करंटा वदती, याहुनी जो अवगुणी त्यासी करंटा वदती. दुष्कर्मासी टाळूनिया सत्संगाने कर्म करा, दुष्कर्मासी टाळूनिया सत्संगाने कर्म करा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. सुखाच्या राशी देऊनी दुःख वाटूनिया घ्यावे, सुखाच्या राशी देऊनी दुःख वाटूनिया घ्यावे. प्राणी मात्रा भूत दया अंतरात तुष्ट व्हावे, प्राणी मात्रा भूत दया अंतरात तुष्ट व्हावे. सृष्टीचा हा नियम जाणूनी निर्जर ज्ञानसागरा, सृष्टीचा हा नियम जाणूनी निर्जर सागरा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. भासमान विश्वाचे हे चमचमती हे तारे, भासमान विश्वाचे हे चमचमती हे तारे. दुष्कृत्याच्या अंती वाहे पश्चातापाचेच वारे, दुष्कृत्यांच्या अंती वाहे पश्चातापाचेच वारे. सत्यासत्य परिसता जीवन हे ये आकारा, सत्यासत्य परिसता जीवन हे ये आकारा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा. जीवनी सोपानासी चतुरपणा आसरा, जीवनी सोपानासी चतुरपणा आसरा. मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या विश्व सारे मिथ्या पसारा, मिथ्या पसारा, मिथ्या पसारा.
मनुष्य प्राणी हा चुका करतो, पण त्या चुका प्रपंच आणि अज्ञान याच्या आहारी जाऊन करतो. त्याला कधी वाटत नाही की आपण या चुका सुधाराव्यात. हा संसार म्हणजे मोहमाया आहे. यालाच श्री समर्थ मूर्खाची लक्षणं म्हणतात. या उलट माणसाला त्याचं अंतर्मन बजावतं ही गोष्ट वाईट आहे, ती करू नये, तरीही माणसाच्या सहज प्रवृत्ती उफाळून येतात आणि माणसाला वाईट गोष्टी जाणून बुजून करायला लावतात. याला श्री समर्थ पढत मूर्खाची लक्षणं असं म्हणतात. परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम, परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम. देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण, देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण. परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम, परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम. देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण, देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण. अजाणता जासी आहारी प्रपंची, मोहमाया संसाराची धन विषयाची. अजाणता जासी आहारी प्रपंची, मोहमाया संसाराची धन विषयाची. लक्ष्मीचे द्वार वादे जाणसी नारुण, लक्ष्मीचे द्वार वादे जाणसी नारुण. देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण, देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण. सत्संगाचा महिमा फिरूनिया गेला, माय पिता बंधू गुरु संतना पूजिला. सत्संगाचा महिमा फिरूनिया गेला, माय पिता बंधू गुरु संतना पूजिला. स्थूल सूक्ष्म संसारात देह गेला बुडून, स्थूल सूक्ष्म संसारात देह गेला बुडून. देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण, देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण. सहज वृत्ती साऱ्या फाळूनी आल्या, भल्या बुऱ्या अंतर हृदयी फिरूनिया गेल्या. सहज वृत्ती साऱ्या फाळूनी आल्या, भल्या बुऱ्या अंतर हृदयी फिरूनिया गेल्या. गुह्य गुप्त लोपून गेले जीवन दारुण, गुह्य सुप्त लोपून गेले जीवन दारुण. देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण, देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण. मूर्खपणा पोटी अज्ञानाचे दिने, पडत मूर्ख ठाई झाली. लाजिरवाणी म्हणे. मूर्खपणा पोटी अज्ञानाचे दिने, पडत मूर्ख ठाई झाली. लाजिरवाणी म्हणे. प्रपंचात अज्ञानाचे कोळिष्ट कक्षण, प्रपंचात अज्ञानाचे कोळिष्ट कक्षण.
कण देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण मूर्ख पडत मूर्खपणा उगले ना कोडे ज्ञान अज्ञानाचे वाटे येती बुडबुडे मूर्ख पडत मूर्खपणा उगले ना कोडे ज्ञान अज्ञानाचे वाटे येती बुडबुडे जीत मानवा तू अंती संगरी जीवन जीत मानवा तू अंती संगरी जीवन देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम परमार्थाचे लक्ष आत्मज्ञानी राम देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण देह बुद्धी मूर्खपणा पडत मूर्खपण सोहम अजपा याचा अर्थ आपोआप जपला जातो तो मंत्र यालाच गायत्री असेही म्हणतात. बाहेरचा वायू आत घेतो म्हणजे श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो त्याला प्रश्वास असं म्हणतात. या श्वासोश्वासामधूनच सोहम ही दोन्ही रूपे प्रकट होतात. सो म्हणजे श्वास घेणे व हम म्हणजे शिवरूप श्वास बाहेर सोडणे. सोकार म्हणजे शक्तिरूप. म्हणून श्री समर्थांनी सांगितले आहे की साधकाने सूक्ष्म विचार करून सगुण निर्गुण खरे खोटे भ्रम अंतर्निष्ठ हे समजून घेऊन मगच उपासना करावी. ज्याप्रमाणे झाडाला कोठेही पाणी घातले तरी अंती मुळापाशीच पोचते तशी आपण नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती केली तरी अंती अंतरात्म्याच्या अंशालाच पोचते. परमेश्वराचे अगाध गुण आत्मारामामध्ये आहेत. नवविधा भक्तीच्या रूपाने साकारलेले आहेत. जोपर्यंत देह सजीव आहे तोपर्यंतच तो परामर्श घेऊ शकतो आणि परमार्थही साधू शकतो. विवेकही अंतरात्म्यामुळेच घडतो. म्हणूनच या समासामध्ये अंतरात्मा त्यायोगे घडणारा परमार्थ व अजपा मंत्राचे महत्त्व यांची सुसूत्रता साधली आहे असे वाटते. सोहम 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 सोहंकारे जीव भारला सोहंकारे जीव भारला अजपात्मा रामी जपला अजपात्मा रामी जपला सोहम 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 सोकारार्थे शक्ती भरली हंकारार्थे शिवरूप झाली सोकारा
आत्मरूपाने घ्यावी प्रचिती भक्ती भक्तीने येई जागृती आत्मारूपाने घ्यावी प्रचिती भक्ती भक्तीने येई जागृती आत्मारामी कण कण फुलतो आत्मारामी कण कण फुलतो वैराग्याचा पुतळा सोहम 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 सोहंकारे जीव भारला सोहंकारे जीव भारला अजपात्मारामी जपला अजपात्मारामी जपला सोहम 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 महंत निस्पृह लक्षण निस्पृह शिकवण. यासाठी समर्थांच्या दृष्टीने महंत म्हणजे आध्यात्मिक पुढारी. त्यांच्या अंगी सर्व सद्गुण असतात. लोककल्याणार्थ जिजावे परी कोणानं दिसावे, कीर्तीला ठेवावे अलिप्तपणी. लोकांचे प्रेम विश्वास संपादन करतो त्याला महंत म्हटलेलं आहे. दशक 14 मधील पहिल्या समासात सामाजिक नेता कसा असावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रामुख्याने त्यात 6 मुद्द्यांचा समावेश आहे. तो निष्पृह असावा, भाषा सडेतोड स्पष्ट परिणामकारक असावी, लोकसंग्रह करताना वर्तमान परिस्थितीचा विचार करावा, नित्य साधना न सोडता निजध्यास धरावा, वाटेल ते झाले तरी समाधान अभंग ठेवावे, सतत लोकसंपर्क ठेवावा. दशक 18 मधील 3रा समास म्हणजे माणूस स्वतः महंत कसा बनतो हे त्यात सांगितलं आहे. आळस बाजूला सारून सत्संग साधना करावी, एकांतात अभ्यास करून मनन करावं, उत्तम गुणातून ज्ञान वाढवावं, प्रचितीतून आत्मविश्वास वाढवावा. थोडक्यात महंताच्या जीवनाला सुसूत्रता हवी. महंत आध्यात्मिक पुढारी महंत आध्यात्मिक पुढारी रमती रामादर्श प्रसारी रमती रामादर्श प्रसारी महंत आध्यात्मिक पुढारी. लोकसंग्रही घेऊनी वसा नम्रवाणीचा पुरविती पसा लोकसंग्रही घेऊनी वसा नम्रवाणीचा पुरविती पसा अमोल सुंदर लेखन अक्षर अमोल सुंदर लेखन अक्षर तन मन अर्पण करी महंत आध्यात्मिक पुढारी महंत आध्यात्मिक पुढारी. निस्पृही वृत्ती महंत विराजे निस्पृही वृत्ती महंत विराजे शब्द सुलभ स्पष्टता विरागे शब्द सुलभ स्पष्टता विरागे मना मनाचे तोलन करीती मना मनाचे तोलन करीती संपादन व्यवहारी समहंत आध्यात्मिक पुढारी.
महंत आध्यात्मिक पुढारी. परोपकारी देह जिजवुनी, परोपकारी देह जिजवुनी, कर्तृत्वाची मोठ हाकुनी, कर्तृत्वाची मोठ हाकुनी, समाज उद्धारी नेतृत्वी, समाज उद्धारी नेतृत्वी, समाधान अंतरी महंत आध्यात्मिक पुढारी. महंत आध्यात्मिक पुढारी. समाजास निस्पृही शिकवण, समाजास निस्पृही शिकवण, आळस कुसंगती वृत्ती ताडण, आळस कुसंगती वृत्ती ताडण, अवगुण सांडुनी अभ्यासार्थी, अवगुण सांडुनी अभ्यासार्थी, प्रचिती ब्रह्मवतारी. महंत आध्यात्मिक पुढारी. महंत आध्यात्मिक पुढारी. घडवुनी सारे महंत ज्ञान, घडवुनी सारे महंत ज्ञान, निस्पृहता त्यागाचे दर्शन, निस्पृहता त्यागाचे दर्शन, श्रीरामांच्या आदर्शास्तव, श्रीरामांच्या आदर्शास्तव, मोल जीवनांतरी महंत आध्यात्मिक पुढारी. महंत आध्यात्मिक पुढारी. रमती वामादर्श प्रसारी, रमती रामादर्श प्रसारी. महंत आध्यात्मिक पुढारी. महंत आध्यात्मिक पुढारी. दासबोधातील चौथं दशक म्हणजे नवविधा भक्तीचे मार्गदर्शन. नवविधा भक्तीची नावे म्हणजे नामस्मरण, वंदन, पादसेवन, अर्चन, श्रवण, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, कीर्तन. यापैकी पादसेवन भक्ती देव ब्राह्मणांच्या ठिकाणी, गुरुजनांच्या ठिकाणी सद्भावना धरण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यानंतर अर्चन भक्तीचं वर्णन आहे. या भक्तीत परमेश्वराची भक्तिभावाने ग्रंथ, अक्षदा, पुष्प, नैवेद्य दाखवून पूजा करणे यात परमेश्वराची मूर्ती प्रतीक असते. याचप्रमाणे क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधण्याचं, तसंच तिथं जाऊन परमेश्वराचं गुणगान करणे याचाही समावेश होतो. समास 6 मध्ये वंदन भक्तीचे वर्णन केलेलं आहे. वंदन म्हणजे नम्रतेचं प्रतीक. अंगी लीनता असली तरच मनुष्याला झुकावंसं वाटतं. ज्ञानाने श्रेष्ठ असतो, त्यापुढे वाकण्यास कमीपणा तो कसला. या नवविधा भक्तीच्या नवरंगात आत्मरूपाचं रूप रंगलेलं आहे. नवविधा भक्ती नवरंग राशी, नवविधा भक्ती नवरंग राशी, नवविधा भक्ती नवरंग राशी. उधळण करुनी पहा ईश्वरासी, उधळण करुनी पहा ईश्वरासी. नवविधा भक्ती नवरंग राशी, नवविधा भक्ती नवरंग राशी.
त्याच्या दिसतसे ठाई ठेवा भक्ती श्रद्धा सद्गुरु पायाशी ठेवा भक्ती श्रद्धा सद्गुरु पायाशी करावी ही भक्ती पादसेवनाची करावी ही भक्ती पादसेवनाची नवविधा भक्ती नवरंग राशी नवविधा भक्ती नवरंग राशी परमात्मा ठेवावा सगुण साकार परमार्थ ठेवावा सगुण साकार वाहुनिया पुष्प दीप अलंकार वाहुनिया पुष्प दीप अलंकार चर्चित आहे भस्म अर्पिता नैवेद्य चर्चित आहे भस्म अर्पिता नैवेद्य स्वीकार ही सेवा अर्चन भक्तीची स्वीकार ही सेवा अर्चन भक्तीची नवविधा भक्ती नवरंग राशी नवविधा भक्ती नवरंग राशी होऊन आली ना विरे अभिमान होऊन आली ना विरे अभिमान प्राणी मात्र ठाई बसे भगवान प्राणी मात्र ठाई बसे भगवान सद्गुण जाणावे वंदावे गुरुसी सद्गुण जाणावे वंदावे गुरुसी देवालाही ओढ वंदन भक्तीची देवालाही ओढ वंदन भक्तीची नवविधा भक्ती नवरंग राशी नवविधा भक्ती नवरंग राशी नको अंधश्रद्धा परी ठेवा भाव नको अंधश्रद्धा परी ठेवा भाव शरण जाता देवा संकटी गे धाव शरण जाता देवा संकटी गे धाव नवु भक्तीचे है नवरंग उधळीती नवु भक्तीचे है नवरंग उधळीती सगुण निर्गुण स्मरा ईश्वरासी सगुण निर्गुण स्मरा ईश्वरासी नवविधा भक्ती नवरंग राशी नवविधा भक्ती नवरंग राशी उधळण करुनी पहा ईश्वराची उधळण करुनी पहा ईश्वराची नवविधा भक्ती नवरंग राशी नवविधा भक्ती नवरंग राशी नवरंग राशी नवरंग राशी दासबोध ग्रंथातील हे अखेरचे दशक म्हणजे भवसागर पार करण्यास मार्गदर्शक ठरलेले तारूच म्हणावे लागेल. अशा या ग्रंथाचे वैशिष्ट्य ज्याला समजले तोच खरा पुण्यवंत म्हणावा लागेल. एवढा महान ग्रंथ लिहूनही श्री समर्थांनी त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. ही सर्व भगवंताचीच बोधवचने आहेत. ही भगवंताची बोधवचने 6 मुद्द्यांनी विस्तृत केलेली आहेत. 1.
परब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापून असते. दुसरं, हे परब्रह्म गुणरहित आणि विकाररहित आहे. तिसरा मुद्दा आहे, ते साधू संतांचे विश्रामाचे स्थान आहे आणि म्हणूनच तो अनुभव स्वानुभवे मिळवायचा असतो. त्यामुळेच ब्रह्मज्ञानी होतात. चौथा मुद्दा, श्रवण मनन यामुळे माणसाचे ज्ञान विज्ञान होते. विज्ञान या शब्दाचा अर्थ विशाल ज्ञान असा आहे. परब्रह्म समजले की अक्षय समाधान मिळते. आणि शेवटचा 6वा मुद्दा, जो दासबोधाचा अभ्यास मनापासून करतो तो ब्रह्मज्ञानी होतो. कारण हा ग्रंथ आत्मारामाचा ग्रंथ आहे. श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था. श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था. श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. परब्रह्म हे दर्शन देई चराचरी सृष्टी. परब्रह्म हे दर्शन देई चराचरी सृष्टी. सामर्थ्याने मन चक्षुनी देई मना दृष्टी. सामर्थ्याने मन चक्षुनी देई मना दृष्टी. दृढ विश्वासे सर्व काली हो होसी जगात राहता. दृढ विश्वासे सर्व काली हो होसी जगात राहता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. आकाशातून भरून राहिला कधी कुणाना दिसतो. आकाशातून भरून राहिला कधी कुणाना दिसतो. विश्वव्यापुनी पर्यंती हा गुणविकार उरतो. विश्वव्यापुनी पर्यंती हा गुणविकार उरतो. मार्तंडाचे तेज पसरले परी न दिसे जगता. मार्तंडाचे तेज पसरले परी न दिसे जगता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. साधू संत हे परम शांतीचे विश्रामाचे स्थान. साधू संत हे परम शांतीचे विश्रामाचे स्थान. विशुद्ध ज्ञाने संत पावती स्वानुभवे विज्ञान. विशुद्ध ज्ञाने संत पावती स्वानुभवे विज्ञान. श्रवण मनन निच चिंतन करिता ब्रह्मज्ञानी लोपता. श्रवण मनन नित चिंतन करिता ब्रह्मज्ञानी लोपता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. प्रपंचात या परमार्थाचे तारू देई आता, तारू देई आता. ग्रंथाधारे सुफळ करावा संसार चिनेटका. ग्रंथाधारे सुफळ करावा संसार चिनेटका. दासबोध आधार दावितो मार्ग
सुकर नेमका दासबोध आधार दावितो मार्ग सुकर नेमका जन्म मृत्यूचे शून्य ही उरते राम नाम जपता जन्म मृत्यूचे शून्य ही उरते राम नाम जपता प्रपंचात या परमार्थाचे तारु देई आता तारु देई आता प्रपंचात या परमार्थाचे तारु देई आता तारु देई आता श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था श्री सद्गुरु रामदासा स्वामी समर्था प्रपंचात या परमार्थाचे तारु देई आता 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 जय जय रघुवीर समर्थ. देव माझा सामान्य माणूस फक्त स्वार्थासाठीच परमेश्वर आठवतो. कष्ट करायची त्याची तयारी नसते. कर्माशिवाय फळ मिळत नाही हे तो विसरतो. प्रपंचात व परमार्थात सारखाच विवेक असावा लागतो. विचारानेच प्रपंच व परमार्थ साधता येतो आणि ईश्वर प्राप्ती करता येते. देव हा कधी तीर्थामध्ये किंवा दगडाच्या मूर्तीमध्ये नसून सत्संगात आहे. देवाचे समोरचे दृश्य नाशवंत आहे. परब्रह्म मात्र त्या पलीकडे शाश्वत आहे. उपासनेतच निर्गुण ब्रह्म सापडते. देव माझा देव माझा देव माझा देव माझा स्वार्थापुरेता वाजवी बाजा स्वार्थापुरेता वाजवी बाजा कर्माविना मागे फळ कर्माविना मागे फळ नाही विवेकाचे मूळ नाही विवेकाचे मूळ गुंते प्रपंचात देह गुंते प्रपंचात देह नाही परमार्थाची ओढ नाही परमार्थाची ओढ डोह भरला स्वप्न रंगी डोह भरला स्वप्न रंगी माया मोह डोही खूळ माया मोह डोही खूळ कर्माविना मागे फळ कर्माविना मागे फळ नाही विवेकाचे मूळ नाही विवेकाचे मूळ पोटार्थासी जीव खंगे पोटार्थासी जीव खंगे स्वार्था भोवती जीव तरंगे स्वार्था भोवती जीव तरंगे नाही ओळख दैवी जाण नाही ओळख दैवी जाण आत्माराम पडली भुरळ आत्माराम पडली भुरळ कर्माविना मागे फळ कर्माविना मागे फळ नाही विवेकाचे मूळ नाही विवेकाचे मूळ
देव शोधायासी फिरला, देव शोधायासी फिरला, क्षेत्री प्रतिमा बहु पूजिल्या, क्षेत्री प्रतिमा बहु पूजिल्या, अहम भाव ठाई भरून, अहम भाव ठाई भरून, अंतरात भाव विरळ, अंतरात भाव विरळ, कर्माविना मागे फळ, कर्माविना मागे फळ, नाही विवेकाचे मूळ, नाही विवेकाचे मूळ, त्याग करुनी अहंपणाचा हो, त्याग करुनी अहंपणाचा, आत्मा रंगी रंगुनी साचा, आत्मरंगी रंगुनी साचा, सगुण पावन निर्गुण ब्रह्मी, सगुण पावन निर्गुण ब्रह्मी, अंतर्ज्ञानी प्रभावळ, अंतर्ज्ञानी प्रभावळ, कर्माविण मागे फळ, कर्माविण मागे फळ, नाही विवेकाचे मूळ, नाही विवेकाचे मूळ, देव माझा मी देवाचा, देव माझा देव माझा, स्वार्थापुरता वाजवी बाजा, स्वार्थापुरता वाजवी बाजा, कर्माविना मागे फळ, कर्माविना मागे फळ, नाही विवेकाचे मूळ, नाही विवेकाचे मूळ, नाही विवेकाचे मूळ. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मानव जन्म प्राप्त होतो. या मानव देहात काय करायचे हे माणसाने ठरवायचे असते. मानव देह हे परमेश्वराचे मंदिर आहे. यात गणेश शारदेच्या कृपेने आत्माराम आंतरसाक्ष असतो आणि त्याच्या कृपेने आपण जीवनाचे सार्थक करू शकतो. पण जर त्या आत्मारामाशी प्रतारणा केली, स्वार्थ भ्रष्टाचार केला तर अपकीर्तीच येणार. म्हणून हे मानवा, तुझा तूच विचार करून मार्गक्रमण कर. देवकृपेच्या नवलाईला धन्यता दे. देवकृपेची नवलाई, नवलाई, देवकृपेची नवलाई, देवकृपेची नवलाई, नवलाई, देवकृपेची नवलाई. देहा देव धन्यता देई, देहा देव धन्यता देई, देवकृपेची नवलाई, नवलाई, देवकृपेची नवलाई, नवलाई, देवकृपेची नवलाई. देह गणेश शारदा कवी, देह गणेश
श्रवण देवा ठाई करिता श्रवण देवा ठाई देहादेव धन्यता देई देहादेव धन्यता देई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई देह भरिला स्वार्थ वृष्टी देह भरिला स्वार्थ वृष्टी विषय भोग अपकीर्ती विषय भोग अपकीर्ती देह पापी देह पाखंडी देह पापी देह पाखंडी दुर्गुणा तिलांजली देई दुर्गुणा तिलांजली देई देहादेव धन्यता देई देहादेव धन्यता देई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई देह करीतो जो व्यवहार देह करीतो जो व्यवहार देह पूजा ज्ञान प्रसार देह पूजा ज्ञान प्रसार देह सगुण हो साकार देह सगुण हो साकार तोची आत्मा राम पाई तोची आत्मा राम पाही देहादेव धन्यता देई देहा देव धन्यता देई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई काय परमेशाचे ऋण काय परमेशाचे ऋण विशाल देही आत्मा राम विशाल देही आत्मा राम संगीत गायनी पुष्प वाहून संगीत गायनी पुष्प वाहून संगीत गायनी पुष्प वाहून संगीत गायनी पुष्प वाहून जीवन मोक्ष पदाला नेई जीवन मोक्ष पदाला नेई देहादेव धन्यता देई देहादेव धन्यता देई देव कृपेची नवलाई नवलाई देव
कृपेची नवलाई नवलाई देव कृपेची नवलाई. दुश्चित निरूपण परमार्थावरील हा अतिशय सखोल अभ्यास या समासात केलेला आहे. दुश्चितपणा म्हणजे काय तर मन एका ठिकाणी स्थिर असं नसणं हा सोपा अर्थ आहे. यालाच व्यग्रचित्त असंही म्हणतात. दुश्चितपणा आळस निद्रा ही माणसाला भ्रष्ट करते. सत्संग असेल तर यापासून माणूस दूर राहतो आणि ब्रह्मानंदात डुंबतो आणि त्याचबरोबर त्याला ब्रह्मदर्शन सुद्धा घडतं. मन पाखरू हे चपळ असेल तर माणसाच्या हातून प्रपंच घडत नाही ना परमार्थ. म्हणूनच हे मानवा या मनपाखराला लगाम घाल. मन पाखरू अवखळ मन पाखरू अवखळ हिरे भारी हे अवखळ त्यास घालून लगाम सोडा दुश्चित लक्षण व्यर्थ जाई काळ वेळ नसे चित्तालाही चाल व्यर्थ जाई काळ वेळ नसे चित्तालाही चाल देह बुद्धी नासून जाई आळस नासे अवधान त्यास घालून लगाम सोडा दुश्चित लक्षण व्यर्थ गेला सारा काळ संत संग चुकला मेळ व्यर्थ गेला सारा काळ संत संग चुकला मेळ मुक्त खुंटला आनंद दुश्चिताने व्यापे मन त्यासी घालून लगाम सोडा दुश्चित लक्षण बुद्धी सूक्ष्म झाली अंती माया पडदे गुंफती बुद्धी सूक्ष्म झाली अंती माया पडदे गुंफती आलस्य हा भारी देह निद्रागृहाला भक्षण त्यास घालून लगाम सोडा दुश्चित लक्षण विषय वासनी इंद्रिय संसारात श्रमे देह विषय वासनी इंद्रिय संसारात श्रमे देह भ्रष्टापायी आत्माराम भुकेला ब्रह्मदर्शन भ्रष्टापायी आत्माराम भुकेला ब्रह्मदर्शन त्यास घालून लगाम सोडा दुश्चित लक्षण
सावचित्त प्रपंचात सावध हा परमार्थ सावचित्त प्रपंचात सावध हा परमार्थ आत्माराम हेची सार्थ समर्थांचे ब्रह्मज्ञान आत्माराम हेची सार्थ समर्थांचे ब्रह्मज्ञान समर्थांचे ब्रह्मज्ञान समर्थांचे ब्रह्मज्ञान. निष्पृह वर्तणूक आणि निष्पृह व्याप आदर्श समाज घडवण्याचं कार्य महंत करू शकतात. परंतु महंत म्हणजे तरी कोण? ज्यामध्ये 6 गुण आहेत त्यांनाच महंत म्हणता येईल. एक म्हणजे आत्मसाक्षात्कार, दुसरं प्रसिद्धी परान्मुक्ता, तिसरं नामसंकीर्तन अभिरुची, चौथं लोकसंग्रह वृत्ती, 5वं कार्यतत्परता आणि 6वं योग्य लोकांची निवड करून योग्य व्यक्तींना योग्य काम देऊन समाज प्रबोधन करून घेणं. समाज घडवी आदर्शाप्रत समाज घडवी आदर्शाप्रत देही जिजावा कण असावे निस्पृही वर्तन असावे निस्पृही वर्तन समाज घडवी आदर्शाप्रत समाज घडवी आदर्शाप्रत देही जिजावा कण असावे निस्पृही वर्तन असावे निस्पृही वर्तन. व्यक्ती संस्कृती समाज संस्था व्यक्ती संस्कृती समाज संस्था त्रैगुणांची वाहे सरिता त्रैगुणांची वाहे सरिता विशाल अंतरी साक्षात्कारी विशाल अंतरी साक्षात्कारी आध्यात्मी जीवन असावे निस्पृही वर्तन असावे निस्पृही वर्तन. लोकाभिरुची मनात धरुनी लोकाभिरुची
निस्पृही वर्तन असावे, निस्पृही वर्तन. लायक व्यक्ती शोधूनी हिरा, लायक व्यक्ती शोधूनी हिरा, योग्य कामिज ठसवुनी जरा, योग्य कामिज ठसवुनी जरा. देया प्रति समाज रचना, देया प्रति समाज रचना, घडवुनी कोंदण असावे, निस्पृही वर्तन असावे, निस्पृही वर्तन. नाम कीर्तनी स्वतः रंगुनी, नाम कीर्तनी स्वतः रंगुनी. नाम कीर्तनी स्वतः रंगुनी, पाखंडांचे खंडन करुनी, पाखंडांचे खंडन करुनी. निस्पृही जीवन व्यतीत करीती, निस्पृही जीवन व्यतीत करीती. महंत योगी महान असावे, निस्पृही वर्तन असावे, निस्पृही वर्तन. समाज घडवी आदर्शाप्रत, समाज घडवी आदर्शाप्रत. देही जिजावा कण असावे, निस्पृही वर्तन असावे, निस्पृही वर्तन असावे, निस्पृही वर्तन. चातुर्य लक्षण, चातुर्य विवरण या तिन्ही समासात सुसूत्रता आहे. प्रथम चतुर कोणाला म्हणावे, त्याची लक्षणे कोणती, त्याने कोणते कार्य करावे. माणसाचे बाह्यांग साधे असले तरी चालेल, पण अंगी सद्गुण हवे, निस्पृहता हवी, इतरांचे मन राखावे. श्री समर्थांनी स्वतः भ्रमण करून शिवरायांना स्वराज्य स्थापनेचा प्रसार करण्यासाठी मदत केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री समर्थांनी चातुर्य अंगी असलेल्या माणसावर ग्रंथ लिहिण्याची जबाबदारी सोपवली आहे, जेणेकरून तो ग्रंथ मानवी जीवनाला एक आदर्शप्रद जीवनपथ दाखवील, लोकांच्या शंकांचे निरसन करील. आणि म्हणूनच ग्रंथ हे माणसाच्या जीवनाला आधार आहेत, त्याला त्याच्या जीवनाचे सार शिकवणारे महत्त्वाचे गुरु मानलेले आहे. ग्रंथ जीवनाधार, ग्रंथ जीवनाधार, ग्रंथ जीवनाधार. शिकवी जीवनाचे सार, शिकवी जीवनाचे सार. ग्रंथ जीवनाधार,
ग्रंथ चातुर्याची वाणी, ग्रंथ चातुर्याची वाणी, देते ज्ञानाच्या या खाणी, देते ज्ञानाच्या या खाणी. दीपस्तंभ ग्रंथ सारे, दीपस्तंभ ग्रंथ सारे, ज्योतिरूप साकार, ज्योतिरूप साकार, ग्रंथ जीवनाधार. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची, ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची, ज्ञानोबा तुकारा, ज्ञानोबा तुकारा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची, गाथा नामा तुकोबाची, गाथा नामा तुकोबाची. अभंग गवळण भारूड, अभंग गवळण भारूड. कीर्तनी एक ब्रह्मसूर, कीर्तनी एक ब्रह्मसूर, ग्रंथ जीवनाधार. ग्रंथ विशदयाने करावे, ग्रंथ विशदयाने करावे, चातुर्याने भ्रमणानुभव, चातुर्याने भ्रमणानुभव.
दासबोध स्तवनांजली ही पुण्याचे श्री द्वा वा केळकर यांच्या दासबोधाच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. दासबोध हा ग्रंथ एक तत्वनिष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे रामायण महाभारतासारखी कथानके नाहीत, परंतु माणसाचे जीवन आदर्श घडवणारे तत्त्वज्ञान निश्चितच आहे. प्रवेश, परिचय, प्रबोध या 3 वर्षात 72 समासांचा अभ्यास आहे. तसा हा ग्रंथ 200 समासांचा आहे. या 72 समासांचा अभ्यास करताना मला जे ज्ञान उमगले ते काव्यरूपाने मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी ही काव्यांजली समर्पित करीत आहे. प्रेरक श्रीयुत सूर्यकांत पुंडे. काव्यरचना व संगीत सौ वैजयंती तुंगार. निवेदन सौ तुंगार श्री प्रसन्न पाठक. हार्मोनियम श्रीयुत सूर्यकांत पुंडे. तबला श्रीयुत हर्षद भावे. टाळवादक श्रीयुत एकनाथ वाघ, सौ रत्नमाला लांडे. कोरस कुमारी अमृता तुंगार, सौ अर्चना तुंगार. रेडिओ नगर 90.4 यांचे मनापासून आभार. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम 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 जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.